हमारी नमाज का वक्त हो रहा है, रख लिया। आप रुकिए सीधे नवाब। सिद्दी नवाब जी बादशाह सलामत। आप बहुत बड़े सूरमा हैं, अक्लमंद भी, मगर थोड़े से भोले भी हैं। जहांपना, आपने देखा उस कोंडा जी ने हमारे सवालों का जवाब कैसे दिया? इससे साफ जाहिर होता है कि इसका दिल, इसका मन और इसकी आंखें संभाजी की तरफ। नहीं नहीं बादशाह सलामत, हमने हर तरीके से उसे आजमाया है। सिद्दी खैरियत, आप इन मराठों को पहचानते नहीं। शिवाजी के नाम के जादू को आप पहचानते नहीं है, मुझे अच्छी तरह से याद है। कड़ी पहरी निगरानी के अंदर वो हमें चकमा देकर भाग गया था, बीमारी का बहाना देकर। खैरात में मिठाई बांटने के बहाने खुद तो भाग गया और हमारा मुंह कड़वा कर गया, और उसकी जगह उसका एक मुलाजिम, उसका एक वफादार वहां पर बिस्तर पे लेट गया। आप जानते नहीं है सिद्दी खैरियत, हर मराठा इतना वफादार है कि वो शिवाजी के लिए अपनी जान देने को तैयार। मगर आप होशियार रहिए। लेकिन बादशाह सलामत, अब वो शिवाजी का जमाना नहीं रहा। यकीनन अब वो जमाना नहीं रहा, और शिवाजी तो जिंदा भी नहीं है ना। हाँ, शिवाजी अभी जिंदा भी नहीं। क्या हुआ हुजूर? सिद्दी खैरियत, शिवाजी उनमें से नहीं है जो मर जाए, इसलिए कह रहा हूं कि आप होशियार रहना। राजन, नाही म्हणजे आज्ञा असेल तर एक बोलू का? बोला कविराज, आज एवढे चाचरताय कशासाठी? हे म्हणजे राजन, असं मला आम्हा सर्वांनाच असं वाटतंय की जंजिऱ्याची मोहीम स्वराज्याकरता जोखमीची ठरेल। अजून कुणाकुणाला असं वाटतंय? मला वाटतंय राजे, एकतर औरंगजेब आणि सिद्धीची भेट झाल्याचं कळतंय। तेव्हा जर आपण सिद्धीवर आक्रमण केलं तर औरंगजेब स्वस्थ बसणार नाही। त्याची कल्पना आहे आम्हास, आणि आपली तयारी सुद्धा आहे। परंतु राजे, एकाच वेळी दोन लढायांचा विचार करतोय आपण। खंडोजी, जर आपण गप्प बसलो तर आपल्यावर हल्ला होणार नाही। लढाई करावीच लागेल, ती काही चुकत नाही। पण अजून सर्व ठिकाणी पुरेशी सैन्य कुमक नाही। त्यांना सैन्य कुमक पुरवायची सोडून आपण जंजिऱ्यावर स्वतंत्रपणे सैन्य घेऊन हल्ला करणार। बरं, त्यातून किल्ला साधा नाही, किल्ला जंजिरा आहे, अभेद्य अजेय किल्ला। महाराज, आम्हालाही वाटत होतं हल्ला करावा, पण तेव्हा औरंगजेब हालचाल करत नव्हता। असं म्हणजे आता औरंगजेबाच्या हालचालींनुसार आपण मोहिमा ठरवायच्या की काय? म्हणजे औरंगजेब स्वस्थ बसला असेल तरच मोहीम करायची असं? महाराज, माझा म्हणण्याचा तो उद्देश नव्हता। आणि तुमचा दुसरा मुद्दा, बऱ्याच ठिकाणी पुरेशी सैन्य व्यवस्था नाही। आम्हाला सांगू शकाल पुरेशी म्हणजे किती? एक गोष्ट लक्षात ठेवा,
युद्ध जिंकली जातात ती सैन्याच्या संख्येवर नाही तर सैन्याच्या हिमतीवर. जर नुसती डोकी मोजून हार जीत ठरत असती तर मोगल कधीच पराभूत झाले नसते. राजन, क्षमा असावी, पण आपल्याला बोलण्यात कोणी हरवू शकणार नाही. पण मनापासून एकच सांगतो, जंजिरा मोहीम थांबवावी आणि संकट ओढवून येऊ नये. त्यापेक्षा आपण आपल्या अंतर्गत सीमा सुरक्षित करूया, बळकट करूया. कविराज, कोकण किनारपट्टीवरचा हा सिद्धी नावाचा काटा उपटून फेकला तरच स्वराज्याला शांतता लाभेल आणि औरंगजेबावर सुद्धा जरब बसेल. साधं सूत्र आहे, ज्याच्या हाती जंजिरा त्याच्या हाती सागरी सत्ता. आणि जंजिरा हाती आल्यावर आपलं सागरी वर्चस्व दिल्लीकरांना बाप जन्मात मोडता येणार नाही. त्यामुळे कुणाला काहीही वाटो, ठरल्या दिवशी जंजिऱ्यावर हल्ला होणारच. गोंडाजी, ये शान और शोहरत, सिद्दी खैरियत का आलमगीर की छावनी में जो बोलबाला हुआ, इसकी वजह हो तुम. हुजूर, आवत. गोंडाजी, अब रायगढ़ देखने के लिए आंखें तरस रही है. कैसा है रायगढ़? लय अनमोल है. हाँ, अनमोल. यह अनमोल रायगढ़ अब हमारा होगा और हम बैठेंगे 32 मण सोने के सिंहासन पर. मजा आएगा, मजा आएगा ना गुंडाजी? हुजूर, रायगढ़ हमें मिलेगा, वह सोचकर ही हम खुशी के 7वें आसमान पर झूम रहे हैं. जब वो हाथ लगेगा तो क्या होगा? कहीं हम सपना तो नहीं देख रहे हैं? सपनच बघा तुम्ही. क्या कहना चाहते हो? म्या म्हटलं तुम्ही सपन बघा, त्याच्यासाठी जे काय करायला लागतंय ते म्या करेन. रायगड एकदा हातात आला की माझ्या हातात सोपवा आणि तुम्ही व्हा निवांत. निवांत? वय, निवांतच की. नाही, रायगडाचा बुरुजन बुरुज, चिरान चिरा, वाटा पळवाटा समद माहिती आहे मला. शाबाश गोंडाजी, अब यही मौका है संभाजी को मात करने का, संभाजी को चारों खाने चित करने का. हुजूर, तुम्ही बघात राहता पुढं पुढं. क्या सोच रहे हो गोंडाजी? हुजूर, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जंजिऱ्यावरती जावं लागतं. या जंजिऱ्यापासून लांब राहून नाही चालणार. रायगडाच्या जवळ जायचं असेल, तिथं पोचायचं असेल तर आपल्याला जंजिऱ्यावरती जावं लागणार. लई महत्वाची कामं राहिली ती मनासारखी पूर्ण झाली पाहिजेत. आणि इथं आलमगिराच्या आजूबाजूला फिरून काय नाही होणार. आलं, भेटलं आणि निघालो तर या समुद्राच्या शहंशाचा आब राहील. आणि आपला जंजिरा. जंजीरा का बड़ा ख्याल रखते हो? हुजूर, जंजिराच माझा आसरा आहे. आता जंजिऱ्यापासून लांब नाही राहता येत मला. उद्याच निघूया इथनं. हुजूर, वजीर आलम पधार रहे हैं. आइए आइए वजीर आलम, पधारिए. क्या खिदमत करूं आपकी? सिद्दी नवाब, आपके लिए आलमगीर ने पैगाम भेजा है. जी. पैगाम ये है कि आप 2-4 दिन और यहाँ रुकिए और बादशाह के मेहमान नवाजी का लुत्फ उठाइए और फिर जाइए.
कारभारानं थोरल्या महाराजांच्या सांगण्यावरनं लई तोफा निकामी केल्या. आज त्याचा यो लेख लखुजी लवार जंजिऱ्याच्या तोफा निकामी करणार. त्यासाठी यो खिळा, यातला एक एक खिळा तोफच्या रणजुकीत मारला का तोफचा खेळ खाल्लास. लय चवीचं खायला चटावलाय ती समधीजण. खा म्हणाव, पण ज्या राती इशारा होईल त्या राती कालवनात गहिरी नशेचा रस टाकणार. म्हणजे 2 दिस तर एक बिजन शुद्धीवर येणार नाही. एकदा वाटून एकजीव केला की काम बिनतोड. मग जंजिरा नागासारखा डोलन. पक्षी पिंजऱ्यात अडकला महाराज, आणि पिंजऱ्याचं दार बी बंद झाले. कोण? कोंडाजी बाबा कुठं अडकले? औरंगजेबाकडे. महाराज, औरंगजेबाने सिद्ध्याला आग्रहानं ठेवून घेतले. म्हणाला, इतक्या लांब पहिल्यांदाच आलायस, 4 दिवस राहा, बुरानपूर बघून जा. पण सिद्धी लगेच तयार झाला? पर्यायच नाही महाराज. औरंगजेबाची आज्ञा कोण मोडणार? म्हणजे आता कोंडाजी बाबा सुद्धा सिद्धी बरोबर अडकणार? अर्थात. गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा. याचा अर्थ एकच, आमच्या मनात आलेली शंका खरी असू शकते. बहुधा औरंगजेबाला आपला संशय आला, कारण तो सुद्धा आपल्या हालचालींवर लक्ष ठेवून असणारच. भैजी काका, घटनाक्रम बघा. स्वराज्यावर नाराज होऊन कोंडाजी बाबा जंजिऱ्यात जातात. दादाजी देशपांडे किनाऱ्यावर फौज घेऊन उभे राहतात, आणि त्याच वेळी औरंगजेब सिद्धीला भेटीसाठी बोलवतो. सिद्धी सुद्धा लगेच तयार होतो, आणि भेटीला जाताना आपला विश्वासू सरदार अब्दुल्लाला बरोबर घेऊन जाण्याऐवजी ऐन वेळी तो कोंडाजी बाबांना बरोबर घेऊन जातो. का? औरंगजेबानं तर सिद्धीला सावध केलं नसेल? नाही महाराज, ती शक्यता फार कमी आहे. कारण सिद्ध्याला कोंडाजी बाबाचा जरा जरी संशय आला असताना तर सिद्ध्यानं तिथल्या तिथं कोंडाजी बाबाची गर्दन मारली असती. मग दुसरं काय कारण असू शकतं? कोंडाजी बाबांना हाताशी धरून स्वराज्यावर हल्ला तर नाही? पण कुठं? कुठेही. कदाचित थेट रायगडावर. म्हणजे सिद्ध्या नावाचा मासा गळाला लावून औरंगजेब आपल्याला धरणार आहे? असू शकतं. पण मग आता करायचं काय? जंजिऱ्याची मोहीम करायची का नाही? हुजूर, हुकुम मानणार का काय आलमगीरांचा? और कोई चारा भी तो नहीं. अब कुछ नहीं किया जा सकता. आपलं जायचं ठरलं होतं ना. पण हाँ, मतलब पहले से निकल गए होते तो अच्छा होता. अब आलमगीर का पैगाम आया है तो अब मुश्किल है. नाही नाही, काय तर मार्ग काढावाच लागेल. लेकिन आलमगीर थांबा कशासाठी म्हणतोय? मेहमान नवाजीसाठी. किसी से कहते नहीं, लेकिन हमसे कहा. बड़ी बात है. बड़ी बात तर हायच. ते मला भी ठाव आहे. 2-4 दिन तो रुकना ही पड़ेगा. हुजूर,
यो आलमगीर तुम्हासनी थांबा म्हणतोय, चांगलं चुंगलं खायला घालतो म्हणतोय, पण आता याच्यात अडकण्याची येळ नाही. आपल्यासाठी जंजिराच महत्वाचा आहे. कोंडा जी, हम ऐसे भी जा सकते हैं, जंजीरा तो हमारा है ही. 2 दिन रुकने पर रायगढ़ भी हमारा हो सकता है. और रायगड मिळणार यो खयाली पुलाव झाला. आणि तो मिळाला तरी खाणार कधी? त्यापरीस तुमच्याकडे हाय ते टिकवा आधी. या काय म्हणतोय, अशी काहीतरी बतावणी करा की ज्यानं आपल्याला हितनं जायला पण होईल आणि आलमगीर नाराज बी नाही होणार. म्हणजे तब्येतीचं कारण सांगा काहीतरी, नाहीतर जंजिऱ्यातल्या कंच्या तरी पीराची कंदुरी आहे म्हणून सांगा. बघा, दिल इजाजत. कोंडा जी भूलते हो, वो आलमगीर है. उनके हुक्म के ऊपर किसी का सलाह मशवरा नहीं चलता. तो वो अपनी बात मानेंगे? नहीं, उनका हुक्म बदल नहीं सकता. अगर हम कहें तो उन्हें गुस्सा भी आ सकता है और सब बात बिगड़ सकती है. तुम जानते हो, मालिक का कोई मालिक नहीं होता. राजा, काय ठरलं? मोहिमेवर निघायचं आहे ना? व होय बैरजी काका, ठरल्याप्रमाणे आपण मोहिमेवर निघणार आहोत. मी बी तेच म्हणत होतो. नेहमीच्या पद्धतीनं आपल्या माणसांना निरोप द्या. दिशा, ठिकाण ठराविक लोकांना सांगा. बाकीच्या लोकांमध्ये वेगळीच आवई उठवा. त्याची काळजी नका, हे आता माझं काम आहे. काका, जंजिरा जिंकून आबासाहेबांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करणारच. थोड्या चौथीत जंजिऱ्यावर फडकणाऱ्या स्वराज्याच्या भगव्याचं प्रतिबिंब दर्याच्या निळाशार पाण्यात उमटलेलं दिसेल, हे हमखास. पण एक गोष्ट. काय? कोंडाजी बाबा जंजिऱ्यात नाहीत. ते जर वेळेवर पोचले नाही तर आपली तयारी फसेल. महाराज, मला बी असं वाटतंय खरं, पण आतली आपली माणसं बी काय कमी तयारीची नाही ती. अहो, ते इतकी एकरूप झाले ती की आपण नुसता जरी त्यांना आता निरोप दिला ना तर दारूचं कोठार ते बी उडवतील. बैरजी काका, काम शिताफीनं व्हायला पाहिजे. थोडी जरी चूक झाली तरी आपली फौज अडचणीत येईल, आणि त्यासाठीच कोंडाजी बाबा जंजिऱ्यावर पाहिजे. पण कोंडाजी बाबा तर तिकडं अडकले ते, आणि त्यासनी सिद्धी एकटं सोडल असं वाटत नाही. कोंडाजी बाबा जर जंजिऱ्यात आले नाही तर? नाही बैरजी काका, आम्हाला सिद्धीची भीती वाटत नाही. आम्हाला धास्ती वाटते ती औरंगजेबाची. जर औरंगजेबाला कोंडाजी बाबांवर थोडा जरी संशय आला तरी औरंगजेब कोंडाजी बाबांना मुद्दाम अडकवून ठेवेल, सहजासहजी सोडणार नाही. पण मग करायचं काय? कोंडाजी बाबासनी आणायचं कसं? तर आपण त्यांना तिथून बाहेर काढायचं. पण बाहेर कसं काढणार? काहीतरी युक्ती लढवावी लागेल. आणि युक्ती बी अशी लढवावी लागल जी सिद्ध्याला खरी वाटावी, आणि ऐकून सिद्ध्या सुसाट पळत यावा जंजिऱ्याकडं. बैरजी काका, काम तसं अवघड, कारण सिद्धी औरंगजेबाच्या मेहमान नवाजीत गुंतलाय. त्याला तिथून पटकन बाहेर काढायचं असेल तर काहीतरी नामी युक्ती शोधावी लागेल. काय करावं बरं? बैरजी काका, मी आजच आपला स्वार बुरहानपूरला पाठवतो. लय नामी योजना आहे राज.